तर आज आमचा मोहिमेतला पहिला दिवस चालू होणार होता। मोहिमेचा मुख्य ध्वज जो असतो त्याची पूजा झाल्यानंतर मोहिमेला सुरुवात होते। इकडे आमची मावळे अजून सकाळ सकाळी पेंगतच होते। तर आज मोहिमेचा पहिला दिवस आहे आणि या कार्यकर्त्याने आपल्याला 4 वाजता उठवले, पहाटे 4 वाजता ध्वज दाखवणार आहे म्हणून। गंडी पशी कार्यक्रम सगळा अजून ध्वज आहे तसंच आहे। मला वाटते 3लाच उठवायला पाहिजे होतं, कारण तुम्हाला सुखसोयी जास्त झाल्यात। झोपायला पत्रा पाहिजे, उपकार केले, हा कोणाला खाट पाहिजे। आणि तुम्ही बघितलं असेल काल रात्री आम्ही दुसऱ्या जागेवर होतो, अचानक इकडे कुठं काय आलो तर इथं विषय झालाय मोठा। आपल्या अनुभवी एकदम अनुभवी धारकऱ्याला हाकलून काढलाय, ते मागं माझ्या बिल्डिंग दिसत्या वर तिथनं हाकलून काढलाय। काय या समाजामध्ये अजून पण अफजल खान प्रवृत्तीचे लोक आहेत काय, त्यांना मावळ्यांचं सुख बघवत नाही। आम्हाला आज दिवस जरा चांगला आल्यात, त्यांना बघवलं नाही खरं। आम्ही काय आमचा विचार सोडला नाही, देवानं आम्हाला त्याच्यापेक्षा डबल सुखसोयी उपलब्ध करून दिल्या। प्रातःकालीन विधी असू देत, रात्री झोपण्याची असू देत, किंवा चार्जिंगची सोय असू दे, किंवा लाईटची सोय असू दे, इथल्या मामाने देवासारखं काम केले। जाताना मामाने पण दाखवतो। हा कदाचित देवाच्या मनात असेल की आम्ही अंधारात झोपू नये म्हणून देवानं आम्हाला इकडे खाली पाठवलं असेल। हा ही स्वामींचीच कृपा म्हणायला लागेल। आणि आज रात्री याच्याही पेक्षा भारी सोय होईल अशी अपेक्षा करून आपण साहेब आता उठून आल्या, उठलेला नाही, हा उठवल्यात। इकडे रितेश साहेबांचं काय चालू आहे काय म्हणते त्याला, पोटाला थोडाफार आधार चालायच्या आधी काय खावाय, पाव आणि जाम, पाव आणलाय, पाव पाव मोहिमेने पाव आणि जाम आणलाय। त्यांच्या सपोर्ट सिस्टीम ना आणली सगळं पाक पाव त्याच्यावर ताव मारायलाय, बुक्का उडवालाय। तिकडं अजून मोरे ब्रदर्स काय आता उठल्यात, इकडं काय व्यायाम चालू केलाय। ते आवरा की तुमच्या भागात जायला जावईची मोरे नाही काय पोट भरलाय ते जा होय की रे, संडाचा एवढा जाय की आता, संडाचा एवढा जाय की हो। तुमचं काय चालू आहे, चला की आपण कार्यकर्त्यांनी उठवून यावं जरा, चला चला। काल रात्री थोडाफार प्रॉब्लेम झाल्यामुळे आमचं धारकरी सगळं विस्कटलेलं। सगळ्यांना एका ठिकाणी झोपायला जागा नव्हती म्हणून सगळी वेगवेगळीकडे गेलेली आणि त्यासने उठवायला आम्ही चाललेलो। त्यांचं कसं आहे, जोपर्यंत कोण उठवायला जायत नाही तोपर्यंत ते उठतच नाहीत। तिकडे कार्यकर्ते मामा चहा बी करून दिले सगळ्यांनी, विषय अहो तसंच असते। आम्ही थांबले की तिथं सकाळचा विषय कसा आहे, आपल्या सगळ्या मावळ्यांचा आता आवरून झाले, खरं ध्वज बाहेर पडल्याशिवाय आपल्याला बाहेर पडता येत नाही। आता जाऊन तुम्हाला ध्वज जरा व्हिडिओ दाखवतो, सह्याद्रीतील राखीव फौज, चला तर बघूया। चालू कर की मला हाल घ्या। ही जी तुम्ही गर्दी बघितली ती 24 तासानं पण एवढीच असत्या, कमी काय होत नाही। आमचे कार्यकर्ते पण सगळे आवरून तयार होते, मग हळूहळू सगळी मोहिमेत सामील झालो आणि एवढ्या गर्दीमध्ये सगळे पुढं मागं झालेलो। कोण लवकर गेलेला, कोण वेळानं गेलेला। मोहिमेत शक्यतो पहिल्या दिवशी चुकला तर तो डायरेक्ट शेवटच्या दिवशीच गावतोय। चालायला चालू केलेलं तेव्हा पूर्ण अंधार होता। 1 तास 1.5 तास चालल्यानंतर उजेड आला पूर्ण, त्यावेळी सगळं धारकरी जरा स्पष्ट दिसायला लागलं। येतात का नाही रे, हा
कार्यकर्ते आमची पाठीमाग राहिल्यात. तिकडे शॉर्टकट मारायला थांबलोय. काय येतं का नाही? अर्धा तास वाट बघून थांबलोय आम्ही इथं. काय आपली कार्यकर्त्यांचा काय पत्ताच नाही. त्यामुळे आम्ही एक हा निर्णय घ्यायला लागतो आपल्याला. पत्ता जायचं काय थांबायचं लागून आपल्याला मोहिमेतला पहिला शॉर्टकट जातोय काय बघा पहिला. सक्सेस होते का बघा. नाही भट्टी फिक्स असते आपली कुठं तर काही पनवती असते संकट आपल्या. त्यामुळं वा वा क्या नजारा आहे. टॉपचा विषय खाली बघून चाला रे. पूल बांधलाय. पार्ट्याला घेऊन गेले. पार्ट का आता दिसत नाही आपल्याला संध्याकाळपर्यंत. पहिला शॉर्टकट सक्सेसफुल झाला आहे कदाचित. बघा आता पुढे जाऊन एका शॉर्टकट मध्ये दान दिशेने आपण आलेलो आहे. ध्वजच्या पुढे आपल्याला हुडक्यावर जरा कुठात बघ्यावर जरा डावा अंगलेट नको. सगळी संकट चांगला असते. ध्वज आला वाटतं. ध्वज आला वाटतं. हो की सगळी थांबल्या. ध्वज अजून यायचा आहे रे. आता आला बा. आता इथं पूजा आहे. पूजा नाही. एवढी गर्दी बघून आपल्या कार्यकर्त्यांनी थर्ड मारला इकडे. निवांत बसल्यात. बोंगला तिकडे ध्वज गेलो असतो. कार्यकर्ते येऊन जागा धरून मस्तपैकी बसलेले आहेत. फोटोशूट चालू आहे. 2 तास आम्ही इथनं 1 मिनिटात आलोय पलीकडनं. सगळी चालून चालून दमल्यात म्हणून एका डोंगरावरती निवांत रेस्ट घेतल्यात. कामकर बी कुठं काय बाय. कामकर थोडा वेळ रेस्ट घेतल्यानंतर परत चालायला चालू केलो. पुढे गेल्यानंतर सूर्याजी मालुसरे यांची समाधी होती. तिथं समाधीचं दर्शन वगैरे घेतलं आणि आपल्या कार्यकर्त्यांनी फोटोशूट वगैरे केलं. आणि पुढे जाऊन डोंगर चढायचा होता. मोरेमा मोरेमा 1 नंबर. चढते काय बैठने का नाही. चल 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 चल. कशा आहे मोहीम. कशा आहे मोहीम. कशा आहे मोहीम. बंडा बसला. क्रिश 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 मोरे मारले. क्रिश काठी पुढे टेकवायच्या कायम. काठी पुढे कायम. हे बाबा मी फोन धरला एका हातात काठी. गणा यो गणा आहे. रितेश काय उद्या येतोस. काय उद्या येतोस. काय पुढं जाऊ का नको.
बंडा टॉपचा विषय बंडा. आता एक डोंगर चढून उतरलाय, आता परत चढायचं चालू दुसरा. नुसता एकच काम दिवसभर चढायचं उतरायचं चढायचं उतरायचं. कसा आहे बंडा टॉपचा सुट्टी नाही. टॉपचा विषय आलेले आहेत. टॉपचा विषय हाय काय करा नाही हा आम्ही तसं चालू की 2 ह्याच्यावर. हे बसायचं खडकवाडी नियोजन गच्च. फोटो भरायचे असेल बघा तिथे खाली आहे. हा तिथे खाली बघा. 3 तास चालल्यानंतर आपल्या मावळ्यानं जरा विश्रांती घेतल्या. श्रीबाईंचं खांदं दुखायला लागलं. एकदाच जास्त नाही एकदाच. आता डायरेक्ट बुक्का. तुम्हाला थोडी दाखवणार आहे, त्यात थोडी दाखवायचं. डायरेक्ट मुक्काम जायला आता. आता हे समोर पाठीमागे डोंगर दिसतोय, त्याच्या पलीकडे जायचं डायरेक्ट. किती वाजता पोहोचणार? 5-6 वाजता. कार्यकर्त्यांचा एनर्जी ड्रिंक करायचं चालू आपल्या. ORS होय घाण लागते ते खरं. उगाच प्यायचं म्हणून प्यायला लागते. साखर घाल रे. हे शिवा भावानं सुई घातल्यामुळे सुया याला भावाने याला खास बाटली सरबत कराय खास आणल्या मोठ्या होलाची. यात घाल आणि पळत सुटता वाटतं डोंगर उडा. एका 2 डायरेक्ट दुसऱ्या पलीकडे डायरेक्ट डोंगरा पलीकडे क्रिशच घे एका उडीत. गणेश मॅडमकडे घेतले का ते. पब्लिकचं गणेशकडे लक्ष. आता ORS पिल्याव गणेशकडे लक्ष. गाठलं बघ एक खांदं दुखाल्यात शिरीला. त्या खांदं दुखाल्यात. अजून 12-1 वाजायचं होतं. त्याच्या आधी जेवढं ऊन लागत होतं वाईट, डोकं एकदम कम्प्लीट दुखायला लागलेलं. मग लगेच मी माझा शेला काढला आणि उन्हापासून वाचण्यासाठी मस्तपैकी डोक्यावर घेतला. कसा आहे आता हे पिणार आहे. डायरेक्ट क्रिशगत उडी मारणार आहे डोंगरा पलीकडे. जय श्रीराम. हे नाही चव भारी. कोणी आलेली सरकारचं असंच असतं. चला अण्णा ओके मावशी. एक नंबर काम केलं ना मावशी. असं पाहिजे. गुंडू मोरे का ऐकनात. पोरं म्हणाल्यात बसा बसा. तिने म्हणाले जाऊ काय त्यांच्या हट्टापायी जाण्याचा आपल्याला आपण भाग पडलो आहे जाण्यासाठी. धीरजने पावला होता.
अवस्था बघा जरासं श्री जर आत्ता ओळख ना नंतर काय अवघड आहे सगळं चक्का आपल्या शार्प कार्यकर्त्यांची भट्टी लागली अक्षरशः कपड्यातनं बोर मारल्या का झाली आता भावांच्या नाला वारीच बाहेर पडाली नाला पाणी आले का पाणी आली कपड्यातनं भावाला वारीच जास्त झाली आता पडला असता इथं मस्तपैकी जरा रेस्ट केलाय झाडाखाली गुंडू मोरे आपली कुठे यायला जातो बेपत्ता आहेत दिसले तर संपर्क करा गुंडू मोरेचं आगमन झालंय कोण ओळखीचं लागले भावाला जाईपर्यंत की तू आपल्या पांदेचा रस्ता होणार आहे तुझ्या तोंडावर लय मोठ्यानं म्हणते जाईपर्यंत पांदेचा रस्ता होणार आहे जुना आता काय जरा लय मोठ्या उठ्यात न्याहारी गेले आता भावाने सगळ्यांचा तेज झाले रेस्ट घ्यायला थांबलेलो तरी पण एवढा घाम यालता वाईट घाम सगळा चालताना तोंडावर येऊ नये म्हणून दरवर्षी असा रुमाल कपाळावर बांधतोय जेणेकरून घामाचा त्रास होत नाही चालताना हे आलीत काय वाघ वाघ आले कसा आहे जावा की हे अरे उडकी शिर्यामध्ये थांबले या काय शॉर्टकट मारलाय काय एनर्जी ड्रिंक करायचं चालू आणि परत हलवण्याचं काम दिलं आहे प्रसादकडे इकडे पण चालू आहे झाल्यावर टेस्ट बघतो इकडे ते रे झाले काय बघतो इकडे रितेश साहेबांचं आगमन झाले आल्या आल्या एनर्जी ड्रिंक करायचं चालू हात थरथर आलाय काय घ्यायला नाश्ता घाटात आधीच काय नसताना खाऊन पिऊन झोपत असते त्यात यात पळवलाय मग काय बोंबच आहे मस्त आता दुपारचं ब्रेक झालेला आपल्या कार्यकर्त्यांचा आणि आता पुढचा स्टॉप डायरेक्ट डोंगर उतरल्यानंतर कोण रे कोण मध्ये बसत कोण रे कोण मध्ये बसत समजत होती गाडीवर इकडनं आहे नाही चला इकडे जा भट्टी लागेल तुमची का रडालायचा होय रडालायचा नवीन कार्यकर्ते गावलेले आहेत 2 पार्थ कुठे पार्थ येणार पुढच्या वर्षी पुढल्या वर्षी नाही मी काय 12 आहे कुठे उजेड पाडणार आहेस त्याचं 12 आहे 10 दिवसांना जगते की नाही माहिती तिथनं पहिला जगतेच काय बघ 12 आहे
दुपारच्या उन्हात मस्तपैकी एक मोठा असा डोंगर उतरला. डोंगर उतरल्यानंतर पाणी वगैरे भरून घेतलं आणि आता वेळ होती दुपारच्या मोठ्या विश्रांतीची. काढते वरचं हे प्रोटोकॉल ठेवाने प्रज्ञाला द्यायला प्रोटोकॉल ठेवायला हो इकडं या साईडला घाला की पलटी करायचं हे दाखवायचा व्हिडिओ. अरे अर्धा पलटी कर की तिकडे व्हिडिओ अरे पलटी करून टाकी मस्त सगळ्यात जरा जरा मिळते. अहो केवढं वाढले बघा. तुम्हाला जास्त आहे रे बाबा ते मला द्या. हे मला द्या. प्रज्ञा नाही बरं झालं मला काय मिळालं. बघ इकडे बघ. हे बड़ी खुशी की बात घे की बाबा. यस आई जाय दोघं झाले ती. मस्तपैकी दुपारी ताणून अशी झोप काढली आमच्या मावळ्यांनी आणि अजून मुक्काम पण भरपूर लांब होता. आमच्या मावळ्यांनी सगळा विस्कटलेला पसारा गुंडळला आणि आम्ही चाललो मुक्कामाकडे. हे काय म्हणे काय बोला पार त्याला का म्हणत्या म्हणत्यात. चला मोहे आम्हाला शांतपण शिकवणारी राहिली डोंगराव तिकडे टोकाव एकटा वाघ आहे इथे 16 मोहीम किती ही आता मोहीम किती किती देवानं पण न्याय केला. काही नालायक विचारा की लोक अजून डोंगरात झाड आणि आम्ही 2 तास झोपून 2 तास झोपलं. गुरव साहेबांनी सँडविच केलं पावाचं अतिशय उत्तमरित्या केलं. गाड्या कधी केलं तरी एवढं चांगलं होत नाही. मोहीममध्ये चांगलं झालंय सँडविच. सूरज मोरे काही मधलं शॉर्टकट काढायला गेले त्यांना काटोकुट काही नाही ते घुसले. आत्ताच पण आला होता अर्धे संपात. आता आम्ही निवांत 4 किलोमीटर चाललो की परत मुक्काम परत झोपणार चरचरी सुट्टी नॉट कमोड बिमोड कुठे काय बघणार कमड मध्ये हा हो परत उतरायचं हाय वाढत. वय 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 ते गाव हो का ते गाव त्या टावर बस आहे जवळ आहे. चला 4-5 रान असेल मंदिर आहे दिलदार आहे. चालत जात असताना आधीमध्ये कोणतं पण असं गाव वगैरे लागलं तर त्या गावकऱ्यांनी प्रत्येक जागोजागी पाण्याची सोय केलेली जेणेकरून आपल्या मावळ्यांना पाण्याची कमी पडू नये म्हणून. आजच्या दिवसात मुक्काम समोर झाला बाई 1 किलोमीटर. रितेश कसं वाटते तुम्हाला गारवा पार्थ? 1 नंबर वाटले चालून चालून पायाची वाट लागल्या. पुढच्या वर्षी काय नाही मोहीम लास्ट वर्षी. थोड्या वेळानंतर आम्ही कातिवडे या गावामध्ये पोहोचलो. आमचा आजचा मुक्काम याच गावामध्ये होता. तिथे गेल्या गेल्या आम्ही रात्री झोपण्यासाठी चांगली अशी जागा बघितली आणि मस्तपैकी वळकड वगैरे पसरले आणि रिलॅक्स झालो. त्यात आमचे बाकीचे मावळे पण अजून विस्कटलेले. ह्या गावात रेंज असल्यामुळे त्यासने आम्हाला फोन लावता आला. फोन लावल्यावर कळालं की आमचे बाकीचे कार्यकर्ते अजून 7-8 किलोमीटर मागच आहेत. त्यासनी म्हटलं तुम्ही निवांत या, आम्ही जेवतो आणि झोपतो इथं. आज कमीत कमी 30 किलोमीटर एवढं अंतर झालेलं. त्यात आमच्या सगळ्या मावळ्यांचा आज फेसच पडलेला कंप्लीट. बड़ी खुशी की बात. हॅलो हॅलो तू तिथं आवरालास की तू होतास त्यो आज लईच पिट्टा पडलेला त्यामुळे कार्यकर्त्यांचं मसाज करायला चालू होतं. इंची तोंड बघून मला हसायला आलं लय.
साहेबांची मसाज चालू आहे रितेश मसाज ते कोल्हापुरात बी पुलावर मसाज इथं पण मसाज इकडे कार्यकर्ते काय बारक्या पोरांनी बाद करल्यात बैलगाडा शर्यत दाखवून आता रिव्हर्स गिअर त्याला सवय आहे दाबतो त्याला सवय आहे दाबतो ए फास्ट दुखते रे दुखते याला दुकान झाली की शिवला सवय झाली तर अशा प्रकारे आमच्या मोहिमेतला पहिला दिवस पूर्ण झाला. व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा.